नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत. आता नुकतंच पावसानं प्रचंड थैमान घातलंय. त्यासोबतच नांदेड जिल्ह्यासह हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यात देखील प्रचंड मोठ्या पावसामुळे अनेक पिकांचं नुकसान झालंय. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा प्रभारी जिल्हाध्यक्षा रेखाताई चव्हाण यांनी मतदारसंघामध्ये पाहणी केली आणि शासनाकडे हेक्टरी 50,000 रुपयांची मागणी देखील केली आहे. या संदर्भात डॉक्टर रेखाताई चव्हाण काय म्हणाले ते पाहू. हदगाव हिमायतनगर तालुक्याला तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करा अशी मागणी डॉक्टर रेखाताई चव्हाण गोरलेगावकर यांनी केली आहे. हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यासह संपूर्ण मराठवाड्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे हिमायतनगर तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीकाठावरील सर्वच गावांमधील नदी नाल्यांना पूर आले असल्याने नदीकाठावरील हजारो हेक्टर जमिनीवरील सोयाबीनसह कापसासह इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा नांदेड प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉक्टर रेखाताई चव्हाण गोरलेगावकर यांनी हिमायतनगर येथील तहसीलदारांना एक लेखी निवेदन देऊन मागणी केली. याबाबत सविस्तर वृत्त असे की आतापर्यंत महाराष्ट्र शासनाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची कुठलीही मदत दिली नाही. केवळ घोषणाबाजी करून हे सरकार वेळकाढूपणा करत आहे असा आरोप करत हिमायतनगर मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागातील शेतकरी ऐन सणासुदीच्या दिवसात मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे मी मागील 3 दिवसात 24 गावांना भेटी दिल्या. त्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसून आले. यामुळे महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या संदर्भात तात्काळ ठोस निर्णय घेऊन हदगाव हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून येथील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी डॉक्टर रेखाताई चव्हाण गोरलेगावकर यांनी हिमायतनगर येथील तहसीलदारांना एक लेखी निवेदन देऊन केली आहे. अतिवृष्टीने या मतदारसंघातील शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे. मागील 3 दिवसात 24 गावांना दिलेल्या भेटीदरम्यान प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष डॉक्टर रेखाताई चव्हाण यांनी दिनांक 8 व 9 सप्टेंबर रोजी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या पिकांची पाहणी केली. त्यात मोजे, पळसपूर, डोल्हारी, शिरपल्ली, शेलोडा, एकंबा, कोठा तांडा, शिरंजनी, कामारी पिंपरी, विरसनी, वाघी, दिघी, टेंभुर्णी, बोरगडी, तांडा 1, तांडा 2, धानोरा, वारांगट टाकळी, मंगरुळ, खैरगाव, वडगाव, सिबदरा, करला सह आदी गावातील पिकांची परिस्थिती अत्यंत विदारक झाल्यामुळे त्यांना नुकसानीबाबतचा अहवाल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवून माझ्या मतदारसंघातील शेतकरी बांधवांना लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी मी आग्रही भूमिका घेऊन नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट 50,000 रुपयांची आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाने जाहीर करावी. यासाठी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेऊन त्यांना हा अहवाल दाखवणार आहे असे सांगितले. शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची महाराष्ट्र राज्य सरकारने 100% आणेवारी दाखवून या मतदारसंघातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी. अन्यथा येणाऱ्या काळात सर्व शेतकऱ्यांना घेऊन हिमायतनगर तहसील कार्यालयावर रुमणे मोर्चे काढू असा इशारा सुद्धा डॉक्टर रेखाताई पाटील चव्हाण गोरलेगावकर यांनी दिला आहे. दौरा केला होता. सगळं गाव अतिवृष्टीने सगळे गावं बाधित आहे. तर तालुकाच सगळा बाधित आहे तो हिमायतनगर. आणि हिमायतनगरमध्ये आज जे काही सगळे आपले शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहे, आम्ही या ठिकाणी हेक्टरी 50,000ची मागणी सरकारकडे केलेली आहे. आणि सरकारने जे काही आपल्याला आश्वासन दिलं होतं की आम्ही सरसकट देऊ, पण आजपर्यंत आज 10वा दिवस आहे की कुठलंही लेखी स्वरूपामध्ये कुठलेही आदेश, आम्ही आता मॅडमकडे पण चौकशी केली, कुठलेही आदेश अजून आलेले नाही आहेत. आणि आम्हाला सगळ्यांना असं म्हणायचं आहे की आज 10 दिवस झाले तुमचं कुठलीही म्हणजे तरतूद तुम्ही त्या ठिकाणी केलेली नाही आहे किंवा आम्ही हेक्टरी एवढं देऊ तेवढं देऊ असंही काही आपण या ठिकाणी म्हटलेलं नाही आहे. मग म्हणजे जे काही प्रशासन आहे, आज शेतकऱ्यांची इमर्जन्सी असताना प्रशासन कुठलीही हालचाल या ठिकाणी करत नाही. त्यासाठी आम्ही प्रशासनाला जागं करण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी त्यांना निवेदन दिले आणि निवेदनाच्या माध्यमातून हे पण आम्ही या ठिकाणी इशारा दिला की लवकरात लवकर जे काही तुम्ही जाहीर करणार आहात अनुदान किंवा जे काही सरकारचं धोरण आहे, लवकरात लवकर लेखी स्वरूपामध्ये या ठिकाणी त्यांनी आदेश द्यावे आणि आमच्या बांधवांना लवकरात लवकर पैसे त्यांच्या खात्यामध्ये पडायला पाहिजे. दुसरी गोष्ट 25,000 रुपये घरपडी द्यावी असं आमचं त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. आणेवारी अजून निघाली नाही आहे, पण गेल्या वर्षी पण आणेवारी जास्त असल्यामुळे आमच्या हिमायतनगरच्या इकडच्या बांधवांना
नुकसान भरपाई जास्त काही मिळालेली नव्हती किंवा विमा पण पैसा फार कमी मिळाला. त्यामुळे आता सध्या जर कुणी जर प्रत्यक्षात जाऊन जर शेतात बघितलं तर आज काहीही शेतकऱ्यांच्या हातात येत नाही. सोयाबीन 4-4 दिवस सोयाबीनमध्ये पाणी होतं, सोयाबीन सडलंय, कापूस उधळून पडलेत. म्हणजे आणि जे काही थोडेफार सोयाबीन तुम्हाला दिसत असतील तर त्याला त्यांच्या शेंगा सगळ्या चपट्या, मी स्वतः पाहिलं, चपट्या झाल्यात. येलो मोझॅकचा त्याच्यावर अटॅक आला, वेगवेगळ्या रोगराईचा आता त्याच्यावर अटॅक येणार आहे. म्हणजे शेतकऱ्याचं 100% या ठिकाणी नुकसान आहे. जे पैसा त्यांनी टाकला तेवढा तरी किमान शासनाने द्यावा. म्हणजे हेक्टरी 50,000 तरी किमान द्यायला पाहिजे, ही आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. आणि आम्ही तशा बऱ्याच मागण्या या ठिकाणी केलेल्या आहे. आमचा एक प्रश्न होता की 3 मंडळ आहेत तर तिन्ही अतिवृष्टीमध्ये नव्हतं. त्या दिवशी दुसऱ्या दिवशी फक्त एकच मंडळ त्यांनी दाखवलं होतं. पण आता आमची मॅडमची चर्चा झाली की तिन्ही मंडळ आहे तर तिन्ही मंडळ अतिवृष्टीमध्ये असायला पाहिजे, हे सुद्धा आमचा एक याच्यामध्ये प्रश्न होता. आणि लवकरात लवकर पैसे जमा व्हावे शेतकऱ्यांच्या. नाही तर आम्ही हा पण इशारा दिलाय की आम्ही सगळे शेतकरी बांधव यासाठी रस्त्यावर उतरू लवकरच नाही जाहीर केलं. आणि नदीकाठच्या गावाचं कसं आहे, सरसकट द्यावं, सगळे आमचे बांधव आहे, सगळ्यांचं नुकसान झालंय, सगळं आम्हाला मान्य आहे. पण नदीकाठचे गाव आहे यांचं खरडून गेलंय. म्हणजे आज ती जमीन 2-3 वर्ष तरी उपजाऊ होत नाही. त्या लोकांना विशेष अनुदान म्हणून काहीतरी द्यावं, ही सुद्धा मागणी आम्ही या ठिकाणी तहसीलदार मॅडमकडे केलेली आहे. जे होल्ड लावलंय सगळे तुमच्या मार्फत मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छिते. होल्ड 2 प्रकारे लागतं. एक प्रकार म्हणजे तुम्ही ते वापरत नसलं तर अकाउंट, तर त्या ठिकाणी वापरत नसेल तर KYC जाऊन करा, होल्ड निघेल. दुसरं होल्ड आहे शेतीचं कर्ज आहे पण ते हप्ते भरले नाहीत तर त्याच्यासाठी एक आहे, जे काही शेतकऱ्याला अनुदान स्वरूपात मिळतं ते बँक कापू शकत नाही, त्याच्यासाठी बँक होल्ड लावू शकत नाही. असं जर कुणाला लक्षात आलं तर बिलकुल मला तुमच्या माध्यमातून मी आव्हान करते, मला कॉल करा, आपण याच्यासाठी रस्त्यावर उभा. नदी काठावरचे ते लिंगाबुदली गावचा जे प्रश्न आहे त्या संदर्भात पण मॅडमला आम्ही बोललो आता की ते गाव डोलारीच्या पासून 1 किलोमीटरवर आहे आणि कांडली पासून 6 किलोमीटरवर आहे. 6 किंवा जास्त आहे समजा, तर मला सांगा 30 किलोमीटर मध्ये ती ग्रामपंचायत जाते. त्या गावाला नदीचा किनारा नाही. जिथं जवळ 1 किलोमीटर तिथं नदीचा किनारा आहे आणि ती पूर्णपणे क्षेत्र बाधित होतं पुरानं. पण त्याला नुकसान भरपाई मिळताना काय होते, त्या ग्रामपंचायतचा रेफरन्स लागतो. म्हणजे या लोकांचं पैसे पण जातात, पीक पण जातं आणि नवा पैसा त्या ठिकाणी मिळत नाही. तर मॅडमला आम्ही या ठिकाणी रिक्वेस्ट केली की बाबा ते गाव नदी काठावर आहे आणि जी जवळची ग्रामपंचायत आहे डोलारी त्याला ते जोडण्यात यावं.